नमस्कार. पिंपल्स किंवा मुरूम येतात आणि जातात, पण मागे जे डाग आणि खड्डे सोडून जातात ना, त्याचं काय करायचं? तर याच खुणांपासून सुटका मिळवण्यासाठी आज आपण एक अगदी सोपा, पारंपरिक आणि नैसर्गिक घरगुती उपाय बघणार आहोत. चला सुरू करूया. तर मुर्म बरी होतात, पण त्यानंतर चेहऱ्यावर जे डाग, खड्डे किंवा व्रण राहतात ती एक मोठीच समस्या बनते. खरं तर हे फक्त त्वचेवरचे डाग नाहीत नाही का, हे आपल्या शरीरातल्या असंतुलनाचं एक बाहेर दिसणारं लक्षण आहे. आता या खुणा पण कशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कुणाला बारीक खड्डे पडतात, तर कुणाच्या चेहऱ्यावर काळे डाग येतात आणि काहींना तर मुरुमांचे व्रण कायमचेच त्रास देतात. पण चांगली गोष्ट ही आहे की आज आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो या सगळ्या समस्यांवर छान काम करतो. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की उपाय काय? याचं उत्तर ना आपल्या निसर्गातच आहे. फार काही मोठं करायचं नाहीये. यासाठी आपल्याला फक्त 2 अगदी साधे सोपे आणि शक्तिशाली नैसर्गिक घटक लागणार आहेत, जे आपल्या त्वचेला तिचं नैसर्गिक संतुलन परत मिळवून देतील. तर आपला पहिला घटक आहे अर्जुन साल. आयुर्वेदात तर याला त्वचेसाठी एक वरदानच मानतात. का? कारण यात जखम भरून काढण्याची आणि त्वचेला शांत ठेवण्याची जबरदस्त ताकद आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहितीये, हे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक किंवा मेडिकल दुकानात अगदी सहज मिळून जाईल. आणि आपला दुसरा घटक आहे मध. मध म्हणजे काय, तर एक नॅचरल अँटीबॅक्टेरियल जे इन्फेक्शन होऊ देत नाही आणि त्वचेला मॉइश्चराईज करून तिला नवजीवन देतं. आणि विचार करा, जेव्हा अर्जुन साल आणि मध एकत्र येतात तेव्हा काय जबरदस्त मिश्रण तयार होत असेल. चला मग आता आपण थेट कृतीकडे वळूया. बघूया हे मिश्रण बनवायचं कसं आणि लावायचं कसं. आणि याला फक्त एक उपाय म्हणून बघू नका, ही आपल्या त्वचेची काळजी घेण्याची एक छान संधी आहे. एक शांत विधीच म्हणा ना. ओके, यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी चेहरा स्वच्छ करणं. हा उपाय सुरू करण्याआधी नेहमी आपला चेहरा एका चांगल्या फेस वॉशने धुवून घ्या. यामुळे काय होईल की चेहऱ्यावरची सगळी धूळ निघून जाईल आणि मग हा लेप त्वचेवर जास्त चांगल्या प्रकारे काम करेल. कृती तर एकदम सोपी आहे. बघा काय करायचंय. सगळ्यात आधी अर्जुन सालीची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्या. रेडीमेड पेस्ट मिळाली तर तीही चालेल. आता त्यात मध घालून एक स्मूथ मिश्रण तयार करा. हे मिश्रण जिथे डाग आहेत, खड्डे आहेत तिथे लावून अगदी हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटं मसाज करा. आणि मग बस 15-20 मिनिटं आरामात त्याला सुकू द्या. आता पेस्ट पूर्ण वाळली की चेहरा धुवायचा, पण फक्त आणि फक्त कोमट पाण्याने. एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त गरम पाणी अजिबात नको, फक्त कोमट. आणि आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लीज लक्ष द्या. चेहरा कोमट पाण्याने धुतला ना, त्यानंतर साबण किंवा फेस वॉश अजिबात वापरायचा नाही. ही गोष्ट चुकवू नका. चला आता बघूया की या उपायाने आपल्याला काय मस्त रिझल्ट्स मिळतील. जर हे नियमितपणे वापरलं तर हा उपाय त्वचेचं हरवलेलं नैसर्गिक संतुलन परत आणतो आणि तिला आतून निरोगी आणि सुंदर बनवतो. हो, पण एक गोष्ट आहे, कोणताही नैसर्गिक उपाय जादूची कांडी नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवावा लागेल. साधारणपणे सलग 10 ते 12 दिवस जर हा उपाय केला तर फरक दिसायला नक्कीच सुरुवात होईल. तर नक्की काय बदल दिसतील? चेहऱ्यावरचे जे खड्डे आहेत ना, ते हळूहळू भरून यायला लागतील. काळे डाग आणि व्रण फिके होत जातील आणि त्वचा एकदम नितळ म्हणजे स्वच्छ आणि सुंदर दिसेल. हा उपाय तर झाला, पण आता आपण काही महत्वाच्या टिप्स बघूया, ज्यामुळे त्वचा कायम बॅलन्समध्ये राहील आणि भविष्यात अशा समस्या येणारच नाहीत. फक्त 2 सोप्या सवयी आहेत. पहिली, दिवसातून 3 ते 4 वेळा नुसत्या साध्या पाण्याने चेहरा धुवा. याने धूळ निघून जाईल आणि नवीन पिंपल्स येणार नाहीत. आणि दुसरी सवय, दिवसभरात भरपूर पाणी प्या, कारण खरी चमक आतूनच येते, नाही का? तर बघा, हा एक सोपा घरगुती उपाय आणि ह्या 2 चांगल्या सवयी त्वचेला नक्कीच एक नवं आयुष्य देतील. कारण शेवटी काय आहे, आरोग्य म्हणजे संतुलन. खरंय की नाही?